भेटलास तू भाग 6. श्रीने रावीला त्या ठिकाणाबद्दल सांगितल्यापासून रावी त्या ठिकाणाचा विचार करत असते. तिला मूव्हीमध्ये पाहिलेले रोमॅन्टिक ठिकाणी आठवत असतात. हिरो हिरोईनला सरप्राईज देतो, ती रिॲक्ट होते वगैरे. त्याने सांगितलेल्या हॉटेलला किती वेळची येऊन ती त्याची वाट पाहत असते, पण अजूनही त्याचा पत्ता नसतो. थोड्याच वेळात तो येतो. तिला वाटते आत्ता नेईल, मग नेईल. शेवटी ती चिडते. श्री, कालपासून सांगत आहेस ती स्पेस अशी आहे तशी आहे. चल ना मग घेऊन लवकर. यार, कधीची बोर झाले मी. काय घाई आहे तुला एवढी? जाऊ की 5 मिनिटांनी. हे बघ श्री, आताच चल. सब्र का फल मीठा होता आहे. तसं ती हसते. ते निघतात आणि एका ठिकाणी पोचतात. मी तुझी ओळख अशा एका खास व्यक्तीशी करणार आहे, जी माझ्या खूप जवळची आहे आणि त्या व्यक्तीला मी दिवसभर बोलत असतो. रात्री कितीही उशीर झाला ना, तरीही तिला 2 शब्द बोलल्याशिवाय मी झोपत नाही. तरीही तू तिला लॉक करून ठेवतोस? म्हणूनच लॉक करून ठेवलंय. कारण जर ती निघून गेली तर माझं कसं होईल? तो रूम उघडून आतमध्ये जातो. इथं तर कोणीच नाही श्री. अंधार आहे म्हणून तुला असं वाटत आहे. आणि तो लाईट लावतो. सगळीकडे रावीचे फोटो लावलेले असतात. वेगवेगळ्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत असते ती त्या फोटोमध्ये. ती खूप खुश होते आणि नाचूच लागते. तिला खुश पाहून तोही खूप खुश होतो. हे सरप्राईज होते तुझं? वाव श्री, मला खूप आवडले. तुझ्या बोलण्यावरून तर असं वाटत होतं की तू लग्न केलं. तसं तो जोरात हसतो. हसतोय काय? प्लीज हसू नकोस. आणि हे सगळे फोटो कधी काढले तू? एवढे सुंदर माझ्या मोबाईलमधून काढले? तुझं लक्ष नसताना. रावी, हे फोटोज माझ्यासाठी खूप जवळचे आहेत. तू जेव्हा समोर नसते, तुझा हा चेहरा बघण्यासाठी हे फोटोज मला मदत करतात. श्री, तू खूप ग्रेट आहेस. तसा तो तिला म्हणतो. रावी, स्माईल प्लीज. परत एक फोटो काढतो. ट्युशनमध्ये साऊ आलेली असते. तिची नजर नीलला शोधत असते. तो थोडा उशिरा येतो, पण येतो. त्याला पाहून तिच्या जीवात जीव येतो. ती गोष्ट फायनल करून नाटक बसवायला लागतात. तेव्हा मुलांना सांगताना दोघंही चोरून चोरून एकमेकांना पाहत असतात. तिचा शांत निरागस चेहरा पाहून त्याचं मन शांत होत असते. त्याला तिला पाहून जितका आनंद भेटत असतो, तोच आनंद त्याला पाहून तिला होत असतो. तो नाटकामध्ये सगळ्या मुलांना कुठे उभं राहायचं हे सांगत असतो. तो एका मुलापासून स्टार्ट करतो, तिला पुढे घेतो, नंतर तिच्या पुढचेला. असं करत करत 4-5 मुलांना पुढे करतो आणि समोर साऊ उभी असते. त्यांचे लक्ष नसते. तिलाही तो घेतो आणि समोर उभं करतो. तशी ती लाजते आणि खाली पाहते. तोही सावरतो. चुकीनं झालेलं असतं ते. तसं दोघेही अपराधीसारखे उभे राहतात. कुछ खास है, कुछ पास है, कुछ अजनबी एहसास है, कुछ दूरियाँ, कुछ नजदीकियाँ, कुछ हंस पड़ी तन्हा. क्या ये खुमार है, क्या एतबार है, शायद ये प्यार है शायद. क्या ये बहार है, क्या इंतज़ार है, शायद ये प्यार है शायद. कुछ साज है जागे से जो थे, सोए अल्फाज है चुपके से नशे में खोए नजर ही समझे गुफ्तगू सारी कोई अर्जुन है अंगड़ाई ली प्यारी. क्या ये खुमार है, क्या एतबार है, शायद ये प्यार है शायद. इनकार है ना इकरार है, शायद ये प्यार है शायद. आता तुम्ही सांगा, झाले का या दोघांना प्रेम? हो ना, पण कधी कळेल या प्रेमवेड्यांना? हो, माझंच काम आहे त्यांना सांगायचं. सांगते की मी. धीर धरा. आज छान रिहर्सल करून मुले घरी जातात, पण हा अभ्यासही करून घेते. हा आपली साऊ त्यांचा
तीही निघते घरी. सावी, चल मी सोडतो तुला, आज जरा उशीर झालाय. नील, तुम्ही जा, तुमची वाट वेगळी आहे. मला माहीत आहे माझी वाट वेगळी आहे, पण अंधार होतोय, असं एकटं जाणे ठीक नाही. चल, सोडतो मी, मला ही सवय आहे. नील येईल आता, इतक्यात बस, तुम्ही जा, तू गेल्यावर जातो, ठीक आहे. तशी ती शांत उभी राहते. तो तिला पाहतच असतो. खूप वेळ होतो, पण बस काही येत नाही. तो तिला म्हणतो, तू कधी कधी ऐकतच नाहीस, चल पटकन माझ्यासोबत, बस गाडीत. तशी तिकडून रिक्षा येते आणि साऊ हात देते आणि रिक्षात बसून निघून जाते. तो हताश होऊन तिला बघत असतो. ती घरी येते तेव्हा तिची आई तिला विचारते की रावीचा काही कॉल आला होता का. ती घरी आलेली नसते, बहुतेक नीलसोबत असेल. रावी, आई म्हणते. काहीतरीच काय आई, नील रावी दिदीसोबत नाही. तुला कसं माहीत? रावी नीलसोबत नाही. तशी साऊ टेन्शनमध्ये येते. अगं आई, नील रावीसोबत असते तर एवढ्या वेळात घरी आली असते. हा, ते पण बरोबर आहे म्हणा. वेळेच्या बाबतीत खूप पक्के आहे ते. रावी दिदीसोबत असते तर एवढा उशीर नाही करणार ते. खरंच नील एवढा समजूतदार आहे आणि जबाबदार पण. रावी आणि नीलचा जोडा किती छान दिसेल ना. लग्नात एकमेकांना संसारात सांभाळून घेतील, हो की नाही साऊ. तसा साऊचा चेहरा खाडकन पडतो. जे आपलं कधीच होऊ शकत नाही त्याच्या मागे धावायचा विचार करत होते. वेळीच स्वतःला सावरलेलं बरं, तशी ती विचार करते. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.